नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षांमध्ये इन्व्हायरमेंट हा घटक आपल्याला अभ्यासायला आहे. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत साधारणतः 5-6 प्रश्न आपल्याला इन्व्हायरमेंटवर दिसतात आणि त्यातही 1-2 प्रश्न जे आहेत ते इकॉलॉजी या घटकावर आपल्याला आलेले दिसतात. आता एकंदरीत मी जसं तुम्हाला या आधीच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की इन्व्हायरमेंटचा अभ्यास करताना प्रामुख्याने जसं आपण 3 घटकांमध्ये अभ्यास करतो. एक म्हणजे इकॉलॉजी, दुसरी गोष्ट आहे ती आपल्याला बायोडायव्हर्सिटी आणि तिसरी गोष्ट आपल्याला विचार करायची आहे ते म्हणजे क्लायमेट चेंज. राईट. तर क्लायमेट चेंजचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये इतर पण बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये जसं आता क्लायमेट चेंजसाठी काय कन्व्हेन्शन आहे, भारत काय प्रयत्न करते, जग काय करतंय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथे तिसऱ्या घटकामध्ये आल्या. परंतु बेसिक जो भाग आहे इन्व्हायरमेंटचा, जसं थेरॉटिकल पोर्शन आहे, तो जास्तीत जास्त आपल्याला दोनच घटकामध्ये दिसतो. तो म्हणजे एक या घटकामध्ये जास्त दिसतो, असं नाही की यामध्ये पण नाही आहे. यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आपल्याला कन्सेप्च्युअल क्लिअर असणं गरजेचं आहे. ग्रीन हाऊस गॅस काय आहे, ओझोन लेअर काय आहे वगैरे, हे सगळे घटक इथे पण आपल्याला अभ्यासायचे आहेत. जसं म्हणजे इथे आपल्याला केमिस्ट्रीचा फायदा जो आहे तो याच्यामध्ये दिसतो. परंतु इथे जर आपण पाहिलं इकॉलॉजी स्पेशली हे बायोलॉजीची एक उपशाखा म्हणा किंवा शाखा म्हणा, त्याच्यामुळे इकॉलॉजीमध्ये आपल्याला जवळपास काही घटक जे आहेत ते विज्ञानामधले ओव्हरलॅप पण होताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. इकॉलॉजी या घटकाचा अभ्यास करत असताना काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, जसं आपल्याला विचारले जातात बऱ्याचदा इकॉलॉजी म्हणजे काय आहे, इन्व्हायरमेंट बायोस्फिअरमध्ये नक्की काय फरक आहे, ह्या बेसिक ज्या गोष्टी डिफरन्स आहेत ते आपल्याला असायला पाहिजे. वेगवेगळ्या ज्या काही बायोम म्हणजे नक्की काय आहे, राईट, इकोटोन काय आहे वगैरे वगैरे वेगवेगळ्या कन्सेप्ट आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. टू द पॉईंट आता मुद्द्याला सुरुवात करूया. थोडक्यात पण महत्त्वाचा कंटेंट देण्याचा प्रयत्न नेहमीच असतो. जीवावरण, बायोस्फिअर म्हणजे नक्की काय आहे. तर बायोस्फिअर म्हणजे लक्षात घ्या, आपल्या पृथ्वी तलावावर सजीव सृष्टी आढळते, ह्या आपल्या तुम्हा सर्वांनाच माहिती आहे आणि आपण इथे राहतोय, बरोबर आहे. अजून तरी असं ज्ञात नाही आहे की कुठल्याही ग्रहावर सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे, असं तरी अजून तरी ज्ञात नाही आहे. ठीक आहे, शास्त्रज्ञ त्याचं संशोधन घेत आहे. मग सजीव सृष्टी निर्माण का झाली? कारण त्याच्यामध्ये वातावरण, जलावरण, शिलावरण एकत्रित आले आणि त्याच्यामुळे सजीव सृष्टी जी आहे ती निर्माण झाली आणि त्याला बायोस्फिअर असं म्हणतात थोडक्यात. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की या बायोस्फिअरमध्ये जे काही राहणारे जे घटक आहेत लक्षात घ्या. ठीक आहे. ह्या जीवावरणातील सजीव जे आहेत, या सजीवांच्या जीवनावर प्रभाव टाकणारे जे घटक आहेत त्यांना एकत्रित काय म्हणतात? पर्यावरण म्हणतात. राईट. मग पर्यावरणामध्ये दोन्ही असू शकतात. राईट. जसं आता सजीव पण घटक असू शकतात काही निर्जीव पण असू शकतात. ठीक आहे. सजीव सजीवांवर पण प्रभाव टाकतात आणि निर्जीव सजीवांवर पण प्रभाव टाकतात. ठीक आहे. तर एकत्रित याला आपण काय म्हणतो? इन्व्हायरमेंट म्हणतो. इकॉलॉजी काय आहे? तर इकॉलॉजी ही एक कन्सेप्ट आहे ज्याला आपण परिस्थितिकी असा शब्द मराठीमध्ये वापरला जातो. हॅकेलने हा शब्द वापरलेला आहे. हा 2 ग्रीक शब्दांपासून तयार झालेला आहे. एक ऑइकस आणि दुसरी गोष्ट आहे लोगोस. ठीक आहे. इकॉस म्हणजे काय तर होम किंवा इस्टेट, राईट, आणि लोगोस म्हणजे काय तर स्टडी. ठीक आहे. तर हे झालं परिस्थितिकीच्या बाबतीत. बायोस्फिअर म्हणजे काय तर ज्यामध्ये सजीवसृष्टी एकवटलेली आहे, जिथे सजीवसृष्टी निर्माण झालेली आहे, वातावरण, जलावरण, शिलावरण यांचं एकत्रीकरण झालेलं आहे. इन्व्हायरमेंट म्हणजे काय तर ज्यावर सजीवांच्या जीवनावर, म्हणजे सजीव कुठले तर या जीवावरणातील जे काही सजीव आहेत यांच्या जीवनावर प्रभाव टाकणे जे काही घटक आहेत त्यांचा एकत्रित अभ्यास आपण पर्यावरण याच्यामध्ये करतो किंवा पर्यावरण त्याला म्हणतात. इकॉलॉजी ही गोष्ट काय आहे तर इकॉलॉजी म्हणजे काय तर सजीवांवर सभोवतालचा काय परिणाम होतो हे पाहिले जाते, कारण प्रत्येक सजीवाची सजीव निर्जीव घटकांशी आंतरक्रिया सुरू असते. लक्षात घ्या. ठीक आहे. हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये इकॉलॉजीमध्ये येतं. ठीक आहे. आता इकोसिस्टीम काय आहे हे पण आपल्याला पुढे कळेल. इकॉलॉजी आणि इकोसिस्टीम हा शब्द जो आहे तो परिसंस्था हा शब्द वापरला जातो. लक्षात घ्या, परिसंस्था. ठीक आहे. आणि इकॉलॉजी काय आहे? इकॉलॉजी हे काय आहे तर परिस्थितिकी असा शब्द वापरला जातो. परिस्थितिकी, राईट. इकोसिस्टीम हे एक प्रकारचे एक युनिट म्हणून काम करतं परिस्थितिकीमध्ये. लक्षात घ्या, इकॉलॉजीमध्ये इकोसिस्टीम ॲज अ युनिट म्हणून काम करतं. ठीक आहे. त्याच्यामुळे इकोसिस्टीम एक वेगवेगळ्या असू शकतात. ठीक आहे. पुढे आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कळतीलच. वेगवेगळ्या म्हणजे भरपूर साऱ्या इकोसिस्टीम असू शकतात. ठीक आहे. परिसंस्थेतील घटक काय आहेत तर यामध्ये अजैविक घटक पण असू शकतात, जैविक घटक पण असू शकतात. त्यामध्ये अजैविक घटक काय तर एक भौतिक घटक, दुसरे असेंद्रिय घटक आणि तिसरे सेंद्रिय पदार्थ. भौतिक घटकांमध्ये एक आहे तापमान, दुसरा आहे हवेतील आर्द्रता, तिसरी गोष्ट आहे प्रकाश, वातावरणीय दाब. राईट. हे झाले भौतिक घटक. असेंद्रिय पदार्थांमध्ये काय काय आहे तर एक जल आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि नायट्रोजन आहे. सेंद्रिय पदार्थांमध्ये काय आहे तर प्रथिने, कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. ठीक आहे. यांचं काय काय मुख्य कार्य आहे ते पण आपल्याला, म्हणजे त्याचा इफेक्ट काय पडतो ते पण आपल्याला कळेलच पुढे. तिसरी गोष्ट आहे की जैविक घटक म्हणजे बायोटिक. राईट. हे अजैविक म्हणजे अबायोटिक. ह्या जैविक घटकांमध्ये एक आहे उत्पादक म्हणजे काय प्रोड्युसर, त्यानंतर आहे भक्षक, राईट, आणि त्यानंतर आहे विघटक. राईट.
डिकम्पोजर आपण त्याला म्हणतो. तर हे सूक्ष्मजीव. आणि भक्षक म्हणजे कोण, तर प्राणी, कारण ते स्वतःचे अन्न तयार करत नाही, ते परपोषी आहेत आणि हे इकडे वनस्पतींवर अवलंबून राहतात. ठीक आहे. आता अजैविक घटकांमध्ये बघा, अजैविक घटकामध्ये जे निर्जीव घटक आहेत हे 3 प्रकारचे असतात. एक भौतिक घटक, जसं मी सांगितलं की सूर्यप्रकाश, तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता, वातावरणातील दाब, हे परिसंस्थेतील सजीवांची संख्या हे घटक मर्यादित ठेवतात. लक्षात घ्या, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. हे काय करतात, मर्यादित ठेवण्याचं काम करतात. असेंद्रिय पदार्थांमध्ये काय काय येतात, तर कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, प्राणवायू हे सुद्धा हे जे काही वनस्पती आहेत, प्राणी आहेत, यांना उपयोगीच आहेत. सेंद्रिय संयुगांमध्ये काय, कार्बोहायड्रेट आहे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ हे सजीव घटकांचे मुख्य आधार आहेत आणि ते सजीव आणि निर्जीव घटकांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम जे आहे ते कोण करतात, तर सेंद्रिय संयुगे करतात. म्हणजे हे अजैविक घटकाचं मुख्य काम काय आहे हे आपल्याला याच्यातून कळालं. नेक्स्ट आहे की जैविक घटकांमध्ये बघा, जैविक घटकांमध्ये काय काय, जसं आपण पाहिलं की उत्पादक, उत्पादक म्हणजे काय, प्रोड्युसर. हे हरित वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे सर्व परिसंस्थांसाठी अन्न तयार करतात. ठीक आहे. म्हणजे परिसंस्थेमध्ये जे काही राहणारे जे घटक आहेत त्यांच्यासाठी अन्न तयार करण्याचं काम जे आहे ते कोण करतात, वनस्पती करतात. आणि ते कशाच्या माध्यमातून करतात, तर प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून करतात. हरित वनस्पतींना स्वयंपोषित म्हटले जाते. का, कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. राईट. या प्रक्रियेसाठी ते मातीतून पाणी, पोषक पदार्थ, हवेतून कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश ह्या सगळ्या गोष्टी शोषून घेतात. नेक्स्ट आहे की भक्षक. भक्षक काय करतात, तर स्वतः अन्न तयार न करता ते स्वयंपोषी वनस्पतींनी प्रकाश संश्लेषणाद्वारे तयार केलेले जे अन्न आहे ते वापरतात आणि त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, परपोषी म्हटलं जातं. परपोषी म्हणजे काय, इतरांवर ज्याचं पोषण अवलंबून आहे तो परपोषी. तर त्यांच्या अन्न प्राधान्यानुसार त्यांना 3 प्रकारांमध्ये विभागता येते. कोणकोणते प्रकार आहेत, एक म्हणजे शाकाहारी प्रथम भक्षक, दुसरा आहे मांसाहारी भक्षक, तिसरा आहे की सर्वभक्षी भक्षक. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये शाकाहारी भक्षक जे आहे, जसं आताचे वनस्पती खाऊन जगतात, उदाहरणार्थ कोणते कोणते आहेत, तर जसं गाय आहे, हरिण आहे, ससा आहे, हे सगळे काय डायरेक्ट वनस्पती, म्हणजे हे सगळं गवत आहे. ठीक आहे. हे गवत आहे असं आपण म्हणूया. ठीक आहे. आता मी इथे गवताचं चिन्ह काढून देतो तुम्हाला. आणि इथे हे काय आहे, हरिण आहे. ठीक आहे. आता हे हरिण आहे, आता हरणाचं चित्र मला काढता येणार नाही. हे हरिण आहे, हे गवत खाते. ठीक आहे. हा ससा आहे, हे गवत खाते. ठीक आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की डायरेक्ट वनस्पती वर अवलंबून असणारे प्राणी, सर्वच प्राणी वनस्पतीवर अवलंबून असतील असंही नाहीये. ठीक आहे. काही प्राण्यांवर अवलंबून असतील, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामुळे काय आहे की हे शाकाहारी प्रथम भक्षक, प्रथम हा शब्द का वापरला आहे, कारण ते डायरेक्ट पहिली पातळी जी आहे ते पहिल्या पातळीमध्ये यांचा समावेश होतो. ठीक आहे. मांसाहारी भक्षक हे प्राणी इतर प्राण्यांना खातात, उदाहरणार्थ सिंह. राईट. आता सिंह काय करणार, आता इथे हरिण गवत खाते, सिंह काय करणार, सिंह हरणाला खाणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहेत हे काय करणार, मांसाहारी भक्षक याच्यामध्ये येणार. उदाहरणार्थ सिंह, कुत्रा, मांजर हे सगळे त्याच्यामध्ये आले. सर्वभक्षी भक्षक म्हणजे असेही घटक असू शकतात की या दोन्हींवर अवलंबून आहेत. राईट. सर्वभक्षी घटक, त्याच्यामध्ये सर्वभक्षी सजीव, वनस्पती व प्राणी दोन्ही खाऊन जगतात. उदाहरणार्थ माणूस आहे, डुक्कर आहे, कावळा आहे, हे सगळे काय आहेत, सर्वभक्षी भक्षक आहेत. म्हणजे जे प्राथमिक भक्षक पण म्हणता येईल त्यांना आणि मांसाहारी भक्षक पण म्हणता येईल. ठीक आहे. जे प्रोड्युसरवर पण अवलंबून आहेत, म्हणजे जे काही वनस्पती आहेत त्याच्यावर पण अवलंबून आहेत, बरोबर आहे. त्यानंतर आहे तिसरा घटक आहे तो म्हणजे विघटक. विघटक हे जे आहेत, विघटक जीव हे सजीव प्राणी आणि वनस्पतींच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरातील मूलद्रव्ये आणि संयुगे यांचं विघटन करतात आणि यात प्रामुख्याने सजीव आणि कवके, लक्षात घ्या, सजीव आणि कवके यांचा समावेश होतो. आणि हे विशिष्ट प्रकारचे एन्झाईम जे आहे ते विक्रिया तयार करतात आणि मृत प्राणी आणि वनस्पतीवर प्रक्रिया करतात आणि पोषक तत्वांचे चक्रीकरण करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि यांना मृतोपजीवी असं म्हटलं जातं, कारण ते मृतावर जीवन जगतात, त्यामुळे त्यांना मृतोपजीवी म्हटलं जातं. ठीक आहे. ओके. आता आपण एक गोष्ट पाहिली बघा की जे काही इकोसिस्टीम आहे, ठीक आहे, ह्या इकोसिस्टीमच्या आधी आपल्याला एक एक घटक अभ्यासाने गरजेचं. म्हणजे एक जर सजीव आहे, आता हरिण आहे, हे काय एक इंडिव्हिज्युअल आहे, बरोबर आहे. हे सजीव काय आहे, एक प्रकारचं इंडिव्हिज्युअल आहे. राईट. मग ह्या सजीवांचं पॉप्युलेशन पण असू शकतं, म्हणजे सजीवांची संख्या असू शकते. आता हरिण एक हरिण आहे, इथे अनेक हरिण आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे एकच प्रजाती आहे, पण त्या एकच प्रजातीचे अनेक सदस्य याच्यामध्ये आहेत, त्याला आपण काय म्हणतो, सजीव संख्या म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, पॉप्युलेशन म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कम्युनिटी. नेक्स्ट आहे याच्यामध्ये कम्युनिटी म्हणजे समुदाय येते. समुदाय म्हणजे काय, तर याच्यामध्ये समुदायामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, समुदायामध्ये अनेक प्रजाती असू शकतात, ही गोष्ट लक्षात घ्या. समुदाय म्हणजे काय आहे, तर डिफरंट जे काइंड ऑफ ऑर्गॅनिझम आहे
हे एकत्रित राहतात, लिव्हिंग टुगेदर अँड शेअरिंग सेम हॅबिटेट. म्हणजे काय, एकच जो त्यांचा जो समुदाय आहे तो त्या ठिकाणी राहतो. सॉरी, एकच जो हे आहे त्यांचं हॅबिटेट जे आहे ते एकच असते, मात्र विविध प्रकारचे प्राणी त्याच्यामध्ये असतात. याच्यामध्ये बघा तुम्हाला घोडा पण दिसतंय, माणूस पण दिसतंय, राईट. याच्यामध्ये इथे तुम्हाला विविध हरिण पण दिसते. हे काय एकत्रित राहतात, बरोबर आहे. इथे सजीव संख्यामध्ये, सजीव संख्या याच काय आहे, सजीव संख्या ज्याला आपण पॉप्युलेशन म्हणतो, ठीक आहे. कम्युनिटी नाही, कम्युनिटी म्हणजे काय, समुदाय, आणि पॉप्युलेशन काय आहे, सजीव संख्या आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये बेसिक फरक आहे काय, इथे एकाच प्रजातीचे आहेत आणि याच्यामध्ये अनेक प्रजातीचे आढळतात, ठीक आहे. त्यानंतर आहे परिसंस्था. परिसंस्था म्हणजे काय, तर इकोसिस्टीम, ठीक आहे. आता याचा पुढे आपण अभ्यास, जीवावरण काय आहे, तर बायोस्फिअर आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. आता या परिसंस्थामध्ये, जसं आता परिसंस्थेची आपण व्याख्या सुरुवातीलाच बघितलेली होती, तर परिसंस्थेमध्ये याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, पर्यावरणातील जैविक घटकामुळे सजीवांच्या अधिवासाला विशिष्ट जो आकार प्राप्त होतो त्याला परिसंस्था म्हणतात. पुन्हा एकदा मी सांगतो, जसं आता मी तुम्हाला सांगतोय बघा, याच्यामध्ये की पर्यावरणातील जैविक घटक जे आहेत, राईट, हे जे जैविक घटक आहेत यांच्यामुळे सजीवांच्या अधिवासाला, अधिवास म्हणजे काय, हॅबिटेट, राईट, या अधिवासाला एक विशिष्ट आकार प्राप्त होतो, त्याला काय म्हणतात, परिसंस्था म्हणतात, ठीक आहे. पुढे आपल्याला येणार आहे हे सगळं, लक्षात घ्या, ठीक आहे. परिसंस्थेची कार्य काय आहेत. आता परिसंस्था ही गुंतागुंतीची आणि सतत बदलणारी एक प्रणाली आहे. यामध्ये जैविक आणि अजैविक घटक असतात आणि ते खालीलप्रमाणे कार्य पार पाडतात. जसं आता उदाहरणार्थ अन्न साखळीतील ऊर्जा वहन करणे. ऊर्जावहन, आता हे जे काही हे आहे, ऊर्जेचं वहन कसं होतं, त्याचं पिरॅमिड कसा असतो हे आपण पाहणार आहोत. परंतु मी तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण देतो बघा. हे गवत आहे, राईट. हे गवत जे आहे ते कोण खाणार, हरिण खाणार, ठीक आहे. आता ह्या हरणाला कोण खाणार, तर इथे वाघ खाणार, ठीक आहे, सिंह खाणार, ठीक आहे. आता हे याच्यामध्ये काय झालं की या गवतापासून या हरणाला काही ना काही प्रमाणात ऊर्जा मिळाली आणि या हरणापासून या वाघाला काही ना काही प्रमाणात ऊर्जा मिळाली. पण आता हा वाघ पण काय करणार, सर्वच अन्न, सर्वच हरणाचं सगळेच घटक खाणार का, नाही. काही घटक खाणार आणि काही घटक तसेच ठेवून देणार आणि या घटकावर मग हे जे काही हे आहेत, काय म्हणतात त्याला, मृतोपजीवी आहेत, ते याच्यावर प्रक्रिया करणार, वेगवेगळे एन्झाईम स्त्रवणार आणि त्याच्या माध्यमातून ते स्वतःची आपली उपजीविका करणार. म्हणजे काय, ऊर्जेचं कुठे ना कुठे हे होत आहे ना, प्रवाह आहे, चालू आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे अन्न साखळी, हे फूड वेब आपण पुढे पाहणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी. सो तुम्हाला काही गोष्टी कळत असतील. सर फूड वेब जे आहे, अन्न साखळी जी आहे, फूड वेब नाही म्हणता येईल त्याला, फूड चेन म्हणता येईल. साखळी म्हणजे काय, चेन आहे. फूड वेब म्हणजे हे जाळे आहे, लक्षात घ्या. दोघांमध्ये पण डिफरन्स आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. परंतु फूड चेन जी आहे, या फूड चेनच्या माध्यमातून, हे काय आहे, चेन आहे. वेब म्हणजे काय असते, तर मग जाळे असते, ते वेगवेगळं असतं हे सगळं, ठीक आहे. एकमेकांवर सगळे लोक अवलंबून असतात हे फूड वेबमध्ये. पण फूड चेनमध्ये काय आहे, सरळ जाते जनरली, ठीक आहे. तर अन्न साखळीद्वारे ऊर्जेचं वहन करणे हे जनरली परिसंस्थेचं, इकोसिस्टीमचं प्राथमिक कार्य आहे. नेक्स्ट आहे की पोषण मूल्यांचं चक्रीकरण करणे, जैव भूरासायनिक चक्र जे आहेत, मग त्याच्यामध्ये जे काही चक्रीकरण असतं, ठीक आहे, एकमेकांकडून एकमेकांकडे जाणे, ते पण आपण पुढे पाहणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर परिस्थितीकीय उन्नत अनुक्रम म्हणजे इकॉलॉजिकल सक्सेशन याच्यामध्ये आलं, किंवा परिसंस्थेचा विकास करणे, इकोसिस्टीमचं डेव्हलपमेंट असेल, राईट. हे सगळे तीनही घटक जे आहेत ते परिसंस्थेचे काय आहेत, कार्य आहेत, राईट, वर्क आहेत ते, ठीक आहे. परिसंस्थेचे प्रकार पडतात आणि परिसंस्थेचे कोणते कोणते प्रकार आहेत. एक आहे नैसर्गिक परिसंस्था आणि दुसरी आहे मानवनिर्मित परिसंस्था. नैसर्गिक म्हणजे काय, तर नॅचरल, राईट, म्हणजे नॅचरल इकोसिस्टीम काय आहे ते आपण पाहूया, ठीक आहे. बघ, त्याच्यामध्ये चित्रात काय दाखवले तुम्हाला, सूर्य दाखवलेला आहे. हा सूर्य चांगला मोठा दाखवलेला आहे, बरोबर आहे. मोठा यासाठी दाखवलाय की कुठलीही जी नॅचरल इकोसिस्टीम आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, कुठलीही नॅचरल इकोसिस्टीम जी आहे ती पूर्णपणे, ठीक आहे, पूर्णपणे ही सूर्यप्रकाशावर अवलंबून असते, ठीक आहे. कारण यासाठी की सूर्यप्रकाशनामुळे यांचं जे ऊर्जेचं जे ग्रहण आहे किंवा ऊर्जेचं वहन आहे ते होत असते, राईट. त्याच्यामुळे सूर्यप्रकाश जो आहे तो नॅचरल इकोसिस्टीमसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, ठीक आहे. या नॅचरल इकोसिस्टीममध्ये वेगवेगळे जे हे आहेत पार्ट्स जे आहेत ते असू शकतात. त्याच्यामध्ये नॅचरल इकोसिस्टीममध्ये वन आहेत, त्यानंतर गवताळ प्रदेश असेल, महासागर आहेत, वेगवेगळे सरोवर असतील, नद्या असतील, वाळवंट असतील, हे सगळे आपल्याला काही ना काही जे काही आहेत ते घटक आपल्याला प्रोव्हाइड करत असतात. त्याच्यामध्ये औषधी असेल, अन्न आहे, इंधन आहे वगैरे, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची परिसंस्था म्हणून आपण तळे परिसंस्थेचा अभ्यास आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर लेक इकोसिस्टीम, त्याच्यामध्ये बघा की याच्यामध्ये दाखवलंय बघा तुम्हाला की शाकाहारी प्राथमिक भक्षक याच्यामध्ये दाखवलेला आहे, ठीक आहे. शाकाहारी प्राथमिक भक्षक म्हणजे हा मासा हा गवत खातोय, ठीक आहे. हे गवत म्हणजे एकदम विचार करा तुम्ही, तळ आहे हे तळाच्या एकदम खाली, ठीक आहे, एकदम तळाशी जे गवत आहे तो ते मासा खातोय. पुढे इथे दाखवलंय की द्वितीय मांसाहारी भक्षक, म्हणजे थोडा मोठा आकार दाखवलाय.
म्हणजे हे मोठे मासे जे आहेत ते छोट्या माशांना खातात, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे हे काय झाले, द्वितीय मांसाहारी भक्षक झाले. ठीक आहे. अनेक घटक याच्यामध्ये असतात. हे जसे छोटे माशाला मोठं मासे खाणे, छोटे मासे गवत खाणे, तसं काही प्रोड्युसर पण असतात, उत्पादक पण असतात. जसे आता ही याच्यामध्ये वनस्पती दाखवलेली आहे, राईट. याच्यामध्ये त्यानंतर प्लवंक पण असतात, राईट. प्लवक म्हणा किंवा प्लवंक असा शब्द काही ठिकाणी असतो. तर हे प्लवक पण असतात, त्याच्यामध्ये प्राणी प्लवक पण आहेत, राईट. तर ह्याच्यामध्ये काही मृतोपजीवी पण असतात, राईट. त्यानंतर विघटक पण असतात. तर अशा पद्धतीने ही जी इकोसिस्टीम आहे, वनस्पती प्लवक पण त्याच्यामध्ये आहेत, काही प्राणी प्लवक आहेत. तर एकंदरीत काय, ती एक इकोसिस्टीम जी आहे ती एकमेकांवर जवळपास इथे निर्भर दिसतात. हे सगळे इकोसिस्टीम मधील काही घटक एक एक करून यातील सगळे घटक आपण सुरुवातीला पाहूया. तर तळ्याच्या परिसंस्थेचे अजैविक घटक जे आहेत, नॉन बायोटिक जे काही पार्ट्स आहेत, तर सूर्यप्रकाश नंबर 1 आहे. संपूर्ण व्यवस्थेला नियंत्रित करणारी ऊर्जा सूर्यकिरणांकडून प्राप्त होते. सूर्यप्रकाश पाण्यात कुठपर्यंत पोहोचेल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जसे पाण्याची पारदर्शकता, पाण्यात विरघळलेले किंवा तरंगणारे कण, पाण्यातील प्लॅन्क्टॉनची संख्या आणि प्रकाशाच्या खोलवर पोहोचण्याच्या प्रमाणावर तळ्याचे प्रकाशी जलस्तर. म्हणजेच काय आहे, सोप्या भाषेत एवढंच सांगायचं आहे की त्याचं एकंदरीत तो पाणी जर गढूळ असेल तर तिथे सूर्यप्रकाश आतमध्ये पोहोचणार नाहीये, बरोबर आहे. त्याच्यामुळे सूर्यप्रकाश कुठपर्यंत पोहोचते याच्यावर इकोसिस्टीम पण डेव्हलपमेंट त्याचं म्हणजे निर्भर असणार आहे. नेक्स्ट गोष्ट आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक असतात. त्याच्यामध्ये पाण्यात विरघळलेले किंवा तरंगणारे कण असतात, पाण्यातील प्लॅन्क्टॉनची संख्या असते. जसं आपण हेच प्लॅन्क्टॉन म्हणजे काय, तर प्लवंक आहे. प्रकाशाच्या खोलवर पोहोचण्याच्या प्रमाणावर तळ्याचे प्रकाशी जलस्तर, निम्न प्रकाशी जलस्तर आणि अप्रकाशी जलस्तर असे प्रकार पडतात. म्हणजे आता उदाहरणार्थ प्रकाशी जलस्तर काय, तर हा प्रकाश भाग आहे. आता तुम्ही याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, बघा इथे जास्त प्रकाश पडतोय, पण इथे एकदमच तळाशी पाहिला तर तुम्हाला कमी प्रकाश दिसेल. ठीक आहे. तर ह्यामुळे अप्रकाशित जलस्तर किंवा मध्यंतरीचा भाग म्हणजे निम्न प्रकाशी जलस्तर असे प्रकार पडतात. प्रकाशी स्तरातील झाडे आणि प्राण्यांना भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. अप्रकाशी स्तरात काहीच प्रकाश उपलब्ध नसतो. नेक्स्ट घटक आहे की असेंद्रिय पदार्थ. तळ्याच्या ठिकाणानुसार यामध्ये पाणी, कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम आणि गंधक यांसारखे काही पदार्थ समाविष्ट आहेत. प्राणवायू आणि कार्बन डायऑक्साईड हे पाण्यात विरघळलेल्या अवस्थेत असतात. सर्व जलीय वनस्पती आणि प्राणी हे त्यांची अन्न व वायूंच्या अदलाबदलीसाठी पाण्यावर अवलंबून असतात. बघा आता माशांना प्राणवायू कुठून मिळत असेल, तर प्राणवायू जो काही त्या पाण्यामध्ये हे होतो म्हणजे विरघळतो, तर तो प्राणवायू जो आहे तो ते मासे घेतात आणि त्याच्यातून त्यांचं जे ऑक्सिजन आहे ते घेत असतात. असे अन्य असेंद्रिय क्षार हे तळाच्या गाळात व जीवमात्रांमध्ये राखीव स्वरूपात साठवलेले असतात. अंश मात्र फक्त विरघळलेल्या अवस्थेत ते असतात. जे काही वेगवेगळे असेंद्रिय पदार्थ आहेत त्याच्यामध्ये काय काय आहे, पाणी, यामध्ये पाणी, कार्बन आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, गंधक यासारखे काही पदार्थ समाविष्ट आहे. सेंद्रिय संयोग याच्यामध्ये बघा, एक अमिनो आम्ल आहे, ह्युमिक आम्ल आहे. मृत पशु व वनस्पतीचे विघटन झालेले पदार्थ तळ्यात नेहमी आढळून येणारे सेंद्रिय पदार्थ असतात. ते पाण्यामध्ये अंशतः विरघळलेले व अंशतः तरंगत असतात. तुम्ही पाहिलेलं असेल, एखादा प्राणी असेल, एखादा मृत प्राणी असेल, राईट. मृत प्राण्याचा काही घटक जे आहेत ते एकदम हे झालेले असतात, डिकम्पोज झालेले असतात, पण काही घटक जे आहेत ते वर तरंगताना आपल्याला दिसतात. मग हे पदार्थ काही मासे खातात, काही वेगवेगळे प्राणी खातात, राईट. हे सगळे याच्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये बघा, तळ्याच्या परिसंस्थेचे जैविक घटक आहे. आता आपण पाहिलं की नॉन अबायोटिक जे घटक आहेत ते आपण पाहिलं. याच्यामध्ये आता आपण बायोटिक कुठले पार्ट्स आहेत ते पाहूया. एक आहे उत्पादक अथवा स्वयंपोषी, राईट. उत्पादक म्हणजे काय, प्रोड्युसर. तर हे घटक तळ्यातील सर्व परपोषी जीवांसाठी, परपोषी म्हणजे काय, तर दुसऱ्या जीवावर अवलंबून असणारा जो परपोषी, तर हे परपोषी जीवांसाठी अन्नाचे संश्लेषण करतात. त्यांची दोन गटामध्ये वर्गवारी करता येते. एक कोणतं आहे, तरंगते सूक्ष्मजीव आणि वनस्पती. लक्षात घ्या, ठीक आहे. तरंगते म्हणजे काय, वनस्पतीचं पाण्यावर हे जे काही पाणी आहे या पाण्यावर तरंगणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पती असतील, राईट. हे तरंगते सूक्ष्मजीव किंवा वनस्पती दोन्ही असू शकतात. ठीक आहे. भूस्थित वनस्पती, भूस्थित म्हणजे काय, एकदम तळाशी असलेल्या वनस्पती. तरंगते सूक्ष्मजीव याच्यामध्ये बघा की छोटे हिरवे निळे शैवाल तुम्ही हा शब्द ऐकलेला असणार, ठीक आहे. त्यानंतर तरंगणाऱ्या वनस्पती, हे सगळे काय, तरंगते सूक्ष्मजीव. या सूक्ष्मजीवांचे तळ्यातील प्रमाण जे आहे ते विपुल असते, मोठ्या प्रमाणावर असतात. त्यावेळी पाणी हिरव्या रंगाचे दिसते, तुम्ही पाहिलेलं असेल. या परिस्थितीमध्ये तळ्याच्या स्थितीला शैवाली फ्लोरा किंवा जलीय फ्लोरा म्हणतात. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्पायरावोरा आहे, युलोथ्रिक्स आहे, त्यानंतर कॅलोडोफोरा आहे, डायॲटक्स आहे, वॉलवॉक्स आहे. ह्या वनस्पती ज्या आहेत आपल्याला जनरली तरंगताना तिथे दिसून येतात. काही सूक्ष्मजीव पण आहेत, ठीक आहे. भूस्थिर वनस्पती जर आपण पाहिलं तर परिघापासून ते खोल स्तरांपर्यंत समकेंद्रीय विभागामध्ये पसरलेल्या असतात.
पाण्याच्या वाढत्या खोलीबरोबर जलजन्य वनस्पतींचे 3 सुस्पष्ट भाग येतात. एक म्हणजे पाण्यातून बाहेर येणाऱ्या वनस्पती, उदाहरणार्थ पानकणीस आहे, त्यानंतर सॅजिटारिया आहे. तुम्ही याच्यामध्ये पाहिलं असेल ना, ह्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की काही वनस्पती ह्या पाण्याच्या बाहेर आलेल्या आहेत, काही वनस्पती आतमध्ये आहे, काही वनस्पती जर आपण पाहिलं तर एकदम आतमध्ये आहे. तर अशा पद्धतीने जी आहे त्यांची रचना जनरली दिसून येते. तर ह्या समकेंद्री पद्धतीने अशा पद्धतीने त्यांची वाढ होते. पाण्यातून बाहेर येणाऱ्या वनस्पती कोणत्या? उदाहरणार्थ पानकणीस आहे, सॅजिटारिया आहे. तरंगत्या पानांसह दृढमूल वनस्पती ज्या आहेत, उदाहरणार्थ निम्फिया आहे. पाण्यात खालील वनस्पती ज्या आहेत, पाण्याच्या स्वतः एकदम खाली, याच्यामध्ये तळ्यातील हायड्रिला आहे आणि व्हॅलिस नेरिया, ह्या 2 वनस्पती लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट आहे की भक्षक, राईट, ह्याला परपोषी असं म्हणतात. ठीक आहे, जे दुसऱ्या जीवावर किंवा वनस्पतीवर अवलंबून आहेत. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अन्नासाठी स्वयंपोषीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ बेडकांची पिल्ले, गोगलगाय, माशांचे काही प्रकार इत्यादी. हे सगळे काय झाले? भक्षक झाले. तळ्यातील भक्षकांचे खालील प्रकारे वर्गीकरण करता येईल. नंबर 1, प्राणीजन्य प्लवके. हे तरंगणारे प्राणी असतात. जसं मी तुम्हाला सांगितले, काही वनस्पती प्लवके असतात, काही प्राणीजन्य पण असतात. तर हे प्राणीजन्य प्लवके हे तरंगणारे प्राणी असतात. त्यामध्ये कोणते कोणते आहेत? तर सायक्लोपस आहे, सिप्रिस आहे, डॅफेनिया आहे इत्यादी. ठीक आहे. नेक्टॉन म्हणजे काय? तर 2 पोहू पण शकणारे आणि चलन पण करू शकणारे, म्हणजे चालू पण शकतात आणि ती पोहू पण शकतात असे प्राणी, म्हणजे उदाहरणार्थ मासे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला डायरेक्ट शब्द देऊन विचारला जाऊ शकतो नेक्टॉन काय. ठीक आहे. त्यानंतर आहे निम्नस्तरीय, म्हणजे तळाशी वास्तव्य असणारे प्राणी. उदाहरणार्थ काय? वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतील, काही कवचधारी प्राणी असतील. हे सगळे काय आहे? तर निम्नस्तरीय, म्हणजे एकदम तळाशी वास्तव्य करतात. विघटक म्हणजे हे डिकम्पोजर्स आहे. संपूर्ण तळ्यात पसरलेले असतात आणि पण ते सर्वात जास्त गाळात असतात. जीवाणू आणि बुरशी. त्यामध्ये काय काय आहेत? तर रायझोपस आहे, त्यानंतर पेनिसिलियम आहे, त्यानंतर क्लाडोस्पोरियम हे सुद्धा आहे. तळाशी असतात ते सगळे. ठीक आहे. ओके. बघ, आता हे तळ्यातील अन्नसाखळी आणि हे सगळं आपण पाहिलं. यांच्यामध्ये कशा पद्धतीनं, म्हणजे अन्नसाखळी म्हणजे फूड चेन जी सिस्टीम आहे ती कशी होते, जसं आता पाहिलं एकमेकांवर अवलंबून असतात. आता उत्पादक भूस्थिर वनस्पती आहेत. ठीक आहे. काही उत्पादक वनस्पती, त्याच्यानंतर प्राथमिक भक्षक आहेत, म्हणजे प्राणी प्लवके हे सगळे खातात याच्यामध्ये. राईट. द्वितीय भक्षक आहेत. त्याच्यामध्ये बघा, हा मासा जो आहे, हा मासा काय आहे? प्राथमिक भक्षक आहे. प्राथमिक भक्षक यासाठी की जो प्रोड्युसर आहेत, म्हणजे प्रोड्युसर कोण कोण वनस्पती असतील किंवा प्राणी प्लवके असतील, म्हणजे हा मासा जो आहे वनस्पती पण आहे, वनस्पतीच्या माध्यमातून पण खाद्य घेतो आणि छोटे छोटे प्राणी प्लवक असतील तर त्या माध्यमातून पण घेतो. पण याला स्वतः खाणारा कोणता आहे? तर तो म्हणजे द्वितीय भक्षक मासा. ठीक आहे. किंवा मग मगर पण असू शकते. द्वितीय भक्षक मासा मोठा, याच्यापेक्षा मोठा मासा पण असू शकतो, किंवा त्याच्यानंतर मग मगर पण असू शकते. हे सगळे द्वितीय भक्षक झाले. राईट. आणि त्याच्यानंतर मग तृतीय भक्षक. आता तृतीय भक्षक मध्ये मगर जनरली त्यांनी टाकले आणि द्वितीय भक्षक मध्ये छोट्या माशांना खाणारा मोठा मासा असं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि तृतीय भक्षक मध्ये काय टाकले? त्यांनी मगर टाकले. विघटक काय आहे? तर जीवाणू आणि बुरशी. म्हणजे आता विघटक मध्ये एखादा प्राणी जो आहे तो सगळ्याच गोष्टी खातो असं नाही, काही सोडून देत असेल, मग त्याच्यावर हे आपल्या एन्झाईम स्त्रवून इतर आपली उपजीविका भागवणारे विघटक असू शकतात, म्हणजे जीवाणू, बुरशी असू शकते. राईट. हे अशा पद्धतीने तळ्यातील जी अन्न साखळी आहे, जी त्यांची फूड चेन आहे, ती त्याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. मानवनिर्मित परिसंस्था असू शकते. हो. सजीव आणि निर्जीव घटकामध्ये जिथे लक्षणीय प्रमाणात मानवी हस्तक्षेप असलेली जी आहे व्यवस्था जी आहे ती म्हणजे मानवनिर्मित परिसंस्था. त्यामध्ये स्वनियमित कोणतीही यंत्रणा नसते. पोषक पदार्थांचे चक्रीकरण किरकोळ प्रमाणात असते आणि या परिसंस्थेमध्ये मानवी प्रयत्नामुळे भर घातली जाते. पिकांची शेती, फळबागा इत्यादी त्याची उदाहरणं आपल्याला पाहता येतील. आता आपण परिसंस्थेची जी गतिशीलता आहे ती आपण पाहूया. याच्यामध्ये कशा पद्धतीने हे सगळं काम करतात, म्हणजे अन्न साखळी, जसं आता फूड चेन आहे, अन्न जाळे म्हणजे फूड वेब आहे, पोषणाचे जे स्तर आहेत, राईट, त्याच्यामध्ये मग एकंदरीत पोषणाचे स्तर यांचा पिरॅमिड कसा असतो, ऊर्जेचा प्रवाह आहे, पर्यावरणीय मनोरे काय आहेत, जैव भूरासायनिक चक्र काय आहेत, हे आपण एकंदरीत पाहूया. ठीक. बघ, फूड चेन म्हणजे काय? अन्न साखळी. उत्पादक आणि वनस्पती स्त्रोतांपासून भक्षकापर्यंत होणाऱ्या अन्न ऊर्जेच्या संक्रमणास अन्न साखळी म्हणतात. अन्न साखळीमध्ये हरित वनस्पती म्हणजे उत्पादक पहिल्या पोषण स्तरात असतात. वनस्पती खाणारे शाकाहारी प्राणी म्हणजे प्राथमिक भक्षक हे दुसऱ्या पोषण स्तरात असतात. आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, ही वनस्पती, हा गवत आहे, बरोबर आहे. या गवताला हा काय खातोय? नाकतोडा हा खातोय. तर हा काय झाला? प्रथम भक्षक झाला, बरोबर आहे. उत्पादक कोण झालं? गवत झालं. कारण गवत काय करतं की ह्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून स्वतःचे अन्न तयार करत आहे. मात्र या गवताला, हा स्वयंपोषी आहे, याला परपोषी कोण? हा प्राथमिक भक्षक हा काय आहे? परपोषी आहे. हा या जीवावर अवलंबून आहे, नाकतोडा, बरोबर आहे. त्याच्यानंतर या नाकतोड्याला कोण खाणार? बेडूक खाणार, बरोबर आहे. हा द्वितीय भक्षक झाला. ठीक आहे.
तो साप जो आहे तो पण बेडूकला खाणार आणि त्याच्यानंतर या सापाला हा काय करणार, ससाला खाणार. तर अशा पद्धतीने एकंदरीत ही जी फूड चेन सिस्टीम आहे ती आपल्याला यामध्ये दिसून येते. मग ह्या माध्यमातून काही जे जसं मी तुम्हाला घटक सांगितलेत या घटकांवर प्रक्रिया करण्याचं काम जे आहे ते विघटक करतात एन्झाईम्स द्रवून. तर त्याला काय आहे, जसे बुरशी वगैरे आहे, हे सगळे जे आहेत ते डिकम्पोजर आहे. ठीक आहे. तर ही इकोसिस्टीम जी आहे ती अशा पद्धतीने एकमेकांवर अवलंबून आहे असं आपल्याला दिसून येते. बरोबर आहे. तर शाकाहारी प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी भक्षक, राईट, शाकाहारी प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी जे आहेत ते भक्षक हे तिसऱ्या आणि कधी कधी चौथ्या पोषक स्तरावर असतात. म्हणजे जसं आता तुम्ही याच्यात पाहिलात ना, द्वितीय भक्षक जे आहेत ते कधी कधी तिसऱ्या ठिकाणी किंवा चौथ्या ठिकाणी पण असू शकतात. निसर्गामध्ये चराऊ अन्नसाखळी म्हणजे जसं आता ग्रेझिंग म्हणजे गवत खाणारी जी काही जनरली अन्नसाखळी आहे ती किंवा त्यांना हे खाणारे, किंवा परजीवी अन्नसाखळी जसं आता डेट्रस सिस्टीम आपण त्याला थोडक्यात म्हणूया. तर हे परजीवी जे एकमेकांवर अवलंबून आहेत दुसऱ्या याच्यावर, मृतोपजीवी अन्नसाखळी जी आहे, अशा 3 प्रकारच्या अन्नसाखळ्या आपल्याला दिसून येतात. आता याच्यामध्ये बघा, चराऊ अन्नसाखळी म्हणजे ग्रेझिंग फूड चेन. ठीक, ही अन्नसाखळी हिरव्या वनस्पतींपासून सुरू होऊन शाकाहारीमधून जाऊन मांसाहारी जीवांपासून संपते. हे जे सजीव आहेत ते सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने असेंद्रिय पदार्थांपासून त्यांच्या अन्नाची निर्मिती करतात, म्हणून त्यांना उत्पादक असे म्हणतात. उत्पादकांना शाकाहारी प्राणी खातात आणि म्हणून त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. प्राथमिक भक्षकांना दुय्यम भक्षक खातात, त्यामुळे या प्रकारातील अन्नसाखळ्या या स्वयंपोषीवर अवलंबून असतात. जसे याच्यामध्ये दाखवलंय की फ्लॉवर आहे, राईट, हे प्रोड्युसर आहे, राईट. त्यानंतर आहे हा कॅटरपिलर आहे, राईट. त्यानंतर फ्रॉग आहे, त्यानंतर स्नेक आहे आणि हा ऑल आहे. तर हे काय आहेत, हा कंझ्युमर आहे एक प्रकारचा. बरोबर आहे की नाही. हे पण याच्यामध्ये बघा, हे उत्पादक आहेत, त्यांना हे खातोय, त्यांना ते खातोय, त्यांना हे खातोय, त्यांना हे खातोय. अशा पद्धतीने ही जी सिस्टीम आहे, हे तर जनरली जे आहे ते उत्पादकांना शाकाहारी प्राणी खातात आणि म्हणून त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात, आणि प्राथमिक भक्षकांना दुय्यम भक्षक खातात, त्यामुळे या प्रकारातील अन्नसाखळ्या ह्या स्वयंपोषीवर अवलंबून असतात. ही झाली चराऊ अन्नसाखळी. दुसरी गोष्ट आहे परजीवी अन्नसाखळी. ही अन्नसाखळी मोठ्या जीवांकडून छोट्या जीवांकडे कोणालाही हानी न पोहोचवता, लक्षात घ्या, ठीक आहे, हे कोणालाही हानी न पोहोचवता सरकते. उदाहरणार्थ उवा, अनेक जीवांवर बाह्य परजीवी म्हणून ते जगतात. आता तुम्ही कुत्र्याचं चित्र पाहिलेलं असेल, कुत्र्याच्या कानामध्ये आपल्याला जनरली उवा दिसतात. ठीक आहे, हे जे आहे ते दुसऱ्या जीवावर अवलंबून असतं. मृतोपजीवी अन्नसाखळी, ही अन्नसाखळी विघटन होणाऱ्या वनस्पती किंवा प्राण्यांच्या शरीरांच्या मृत सेंद्रिय पदार्थापासून सुरू होऊन सूक्ष्मजीव आणि नंतर पुढे मृत शरीरावर जगणाऱ्या जीवांपर्यंत म्हणजे मृतोपजीवी आणि त्यांच्या परभक्षकापाशी समाप्त होते, म्हणून त्याला मृतोपजीवी अन्नसाखळी म्हणतात. जंगलातील वाळलेल्या पानांचे मुंग्या, बिटल, गांडूळ हे प्राणी लहान लहान तुकडे करतात, त्यावर बुरशी आणि जीवाणू प्रक्रिया करतात, त्यामधून मातीत पोषक द्रव तयार होतात आणि त्यापैकी काही मातीतील प्राण्यांचा अन्न म्हणून उपयोग द्वितीय भक्षक करतात. उदाहरणार्थ काय, पक्षी, बेडूक, पाल इत्यादी. याच्यामध्ये तुम्ही उदाहरण पाहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा की अन्नजाळे, फूड वेब काय आहे. आता आपण फूड चेन पाहिली, आता आपण फूड वेब पाहूया. परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या असतात. परिसंस्थेमध्ये अनेक अन्नसाखळ्या म्हणजे काय, फूड चेन. लक्षात घ्या, परिसंस्था म्हणजे काय तर इकोसिस्टीम. इकोसिस्टीममध्ये अनेक फूड चेन असू शकतात, पण त्या स्वतंत्र नसतात. ही गोष्ट लक्षात घ्या. त्या ज्या आहेत त्या इंडिपेंडेंट नसतात, त्या डिपेंडेंट असतात. परिसंस्थेत एक जीव दुसऱ्या जीवावर पूर्णतः कधीच अवलंबून नसतो. उत्पादक अनेक कीटक, पक्षी, सस्तन प्राणी, मासे यांच्याकडून व काही प्राणी हे अनेक परजीवीकडून भक्षण केले जातात. एखाद्या परिसंस्थेत ससा गवत भक्षण करेल, साप ससा भक्षण करेल आणि घुबड साप भक्षण करेल, पण काही वेळा घुबड सापाचे भक्षण न करता थेट ससा भक्षण करतो. अशा पद्धतीचे परस्पर संबंध जे आहेत ते आपल्याला फूड वेबमध्ये दिसून येतात. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून जसं आपण फूड चेनमध्ये कसं होतं की फूड चेनमध्ये डायरेक्ट एक प्रकारचा जो कनेक्शन आहे तो याच्यामध्ये तुम्हाला दिसत, जे डायरेक्ट कनेक्शन होता इथे. ठीक आहे, एकमेकांवर अवलंबून आहे, याच्यामध्ये दिसत आहेत ते. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे अवलंबून म्हणण्यापेक्षा एकमेकांना ते सरळ या मार्गाने जात आहेत. ठीक आहे, इथे पण अवलंबून नाही आहेत ते. त्याच्यामुळे अवलंबून असं म्हटलं तर आपण फूड वेबच निर्माण होणार नाही. बरोबर आहे की ते अवलंबून नाही आहेत, राईट, एकमेकावर अवलंबून नाही आहेत. पण फूड चेनमध्ये काय होतं जनरली एकमेकांना ते म्हणजे सरळ त्याचा क्रम जो आहे तो अशा पद्धतीने चालतो. फूड वेबमध्ये काय होतं, फूड वेबमध्ये बघा, फूड वेबमध्ये डायरेक्ट आता बघा हे जे आहे जसं याच्यामध्ये उदाहरण दिले की हा जो घुबड आहे तो सापाचे भक्षण न करता थेट ससा भक्षण करू शकतो, आणि त्याच्यामुळे काय की याचा क्रम जो आहे तो सरळच असेल असं नाहीये, तो हा उलट पण असू शकतो किंवा त्याचा क्रम हा सरळ न राहता वेडावाकडा असू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे परस्पर संबंध संपूर्ण समूहातील प्रत्येकाला परस्पराशी जोडून ठेवतात.
अशा पद्धतीने अन्न साखळ्या परस्परांना जोडल्या जातात. गुंतागुंतींच्या परस्पर निगडीत, जे मी जसं वेड्यावाकड्या हा शब्द वापरलाय तो म्हणजे गुंतागुंत म्हणा, या गुंतागुंतींच्या परस्पर निगडीत अन्न साखळ्यांना अन्नजाळे म्हणतात. काय म्हणतात? अन्नजाळे म्हणतात, फूड वेब म्हणतात. अशा पद्धतीने अन्नजाळे परिस्थितिकी व्यवस्थेचे स्थैर्य कायम ठेवते. कारण काय होतं की एखादा प्राणी, मग बघा आता उदाहरणार्थ जर साप, बघा आता याच्यामध्ये घुबड जो आहे तो साप भक्षण न करता थेट ससा भक्षण करतो. त्याला जर सापच मिळाला नाही वेळेवर, ठीक आहे, म्हणजे सापांची संख्या कमी झाली आणि सापच मिळाला नाही, तर तो सस्यावर डिपेंड राहणार आहे, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामुळे काय होतं की एक प्रकारचं इकोसिस्टीम मधलं जे स्थैर्य आहे, लक्षात घ्या, तो इकोसिस्टीमचं स्थैर्य जे आहे ते यामुळे फूड वेबमुळे निर्माण होते. परिसंस्थेमध्ये होणारे ऊर्जावहन, कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा. सर्व पोषण स्तरांवरील जीवांसाठी सौर किरणे हा प्राथमिक ऊर्जेचा स्रोत आहे. असेंद्रिय पदार्थांमधून सेंद्रिय रेणूंमध्ये ऊर्जा खेळवून ठेवू शकणाऱ्या जीवांना स्वयंपोषी म्हणतात. त्या जीवांना अजैविक स्रोतांकडून ऊर्जा प्राप्त करता येत नाही, तर ते स्वयंपोषी जीवांनी संश्लेषित केलेल्या ऊर्जा युक्त सेंद्रिय रेणूवर अवलंबून असतात. जसं आता वनस्पतीवर अवलंबून आहे, त्यांना परपोषी म्हणतात, हे आपण पाहिलं. जे जीव सजीव जीवांकडून ऊर्जा प्राप्त करतात त्यांना भक्षक व जे मृत जीवांकडून ऊर्जा प्राप्त करतात त्यांना विघटक म्हणतात. परिसंस्थेतील ऊर्जावहन हे निसर्गतः ऊर्जा प्रवाहाच्या स्वरूपात असते. ठीक. परिसंस्थेमध्ये होणारे ऊर्जावहन ते कशा पद्धतीने असते बघा. कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा. सर्व पोषण, आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, ठीक आहे, हे ऊर्जा काय आहे आणि हे सगळे विघटक कशाला म्हणतात आपण हे पाहिले. परिसंस्थेतील ऊर्जावहन हे निसर्गतः ऊर्जा प्रवाहाच्या स्वरूपात असते. एक, सौर ऊर्जा शोषून तिचे रूपांतर उत्पादक वनस्पती करतात. भक्षकांकडून अशा परिवर्तित झालेल्या ऊर्जेचा रासायनिक स्वरूपात उपयोग होतो, राईट, भक्षक जे असतात. अन्नाच्या स्वरूपात आत आलेली ऊर्जा रोजच्या दैनंदिन कामासाठी आणि जैव वस्तुमान वाढवण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. त्यानंतर श्वासोच्छवास, उष्णता, उत्सर्जन इत्यादीद्वारे होणारी हानी, यामधूनही ऊर्जा हे होते, जाते, राईट, किंवा त्याचा वापर केला जातो. आणि एकूण उत्पादकता, ठीक. तर अशा घटकांमध्ये आपल्याला हे ऊर्जा प्रवाह जो आहे तो आपल्याला पाहता येतो. तर आता याच्यामध्ये आपण पाहूया की त्याचं हे जे आहे क्रम जो आहे तो कशा पद्धतीने. तर सुमारे 23% सौर ऊर्जा जी आहे ती वातावरणातील पाण्याचे बाष्प, धूळ, ओझोनद्वारे शोषली जाते. तर 48% वातावरणातून पृष्ठभागावर येऊन तिथे शोषली जाते. ठीक आहे. सुमारे 23% सौर ऊर्जा जी आहे ती वातावरणातील पाण्याचे बाष्प, धूळ, ओझोनद्वारे, म्हणजे आता हे उष्णता सूर्यापासून येत आहे या वातावरणामध्ये, लक्षात घ्या, या वातावरणामध्ये धूळ, ओझोन हे सगळे घटक असणार आहेत. यामधून 23% सौर ऊर्जा ही जी आहे ती यामध्ये शोषली जाते. तर 48% वातावरणातून पृष्ठभागावर येऊन ती शोषली जाते. म्हणजे हे हा पृष्ठभाग आहे, हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, हे वातावरण आहे, ठीक आहे, हे सूर्य आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने एकूण प्राप्त होणाऱ्या सौर ऊर्जेपैकी 71% ऊर्जा पृथ्वीवरील व्यवस्थेत शोषली जाते. मात्र वनस्पती आतमध्ये येणारी सर्व सौर ऊर्जा जी आहे ते शोषून घेत नाही आणि सर्व ऊर्जा जीववस्तुमानात रूपांतरित करीत नाही. परिणामी एकूण सौर किरणाच्या 3 ते 6% पर्यंत प्रकाश संश्लेषण कार्यक्षमता वापरतात, म्हणजे फोटोसिंथेसिसमध्ये. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या सूर्यप्रकाशापैकी फारच थोड्या प्रकाशाचा वापर प्रकाश संश्लेषण करण्यासाठी होतो. वनस्पती कार्बोदकांच्या स्वरूपात म्हणजेच रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात अन्नाचे संश्लेषण करतात. रासायनिक ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात सजीवाकडे पाठवली जाते. अन्न साखळी किंवा अन्नजाळ्यात पदार्थ व ऊर्जा दोघांचेही वहन होते. लक्षात ठेवा, अन्न साखळी किंवा अन्नजाळे म्हणजे फूड चेन किंवा फूड वेबमध्ये ऊर्जेचा प्रवाह दोघांकडेही होणार ना, बरोबर की नाही. एकमेकांकडून दुसरा प्राणी एकमेकांना खातो तेव्हा ऊर्जेचा प्रवाह तर होणारच आहे. ऊर्जा वहन कधी 100% होत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. आता वनस्पतीला ससा खाल्ला आणि सस्याला घुबड खाल्ला, ठीक आहे, तर याच्यामध्ये 100% ऊर्जेचा प्रवाह होणार असं नाही. कारण याच्यामध्ये बघा, इथून वनस्पतीपासून इथे काहीतरी आलं आणि ह्या सस्यापासून इकडे घुबडाकडे काहीतरी गेलं, म्हणजे काही प्रमाणात जे आहे ते काही प्रमाणात जाते, पण 100% होत नाही. हरित वनस्पती आणि सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात, म्हणजे ते उत्पादक आहे. ऊर्जेचा काही भाग त्यांच्या स्वतःच्या जीवन प्रक्रियांसाठी वापरतात, ऑब्व्हियस गोष्ट आहे. काही प्रमाणात उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जेची हानी होते, बरोबर आहे की नाही. म्हणूनच उत्पादकांनी साठवलेल्या ऊर्जेपैकी थोडाच हिस्सा हा प्राथमिक भक्षकांना उपलब्ध होतो, बरोबर आहे. म्हणजे ही वनस्पती आहे, या वनस्पतीने सूर्यप्रकाशापासून ऊर्जा फोटोसिंथेसिस करून स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण केली, पण ही ऊर्जा स्वतःच्या याच्यासाठी पण वापरणार, काही उष्णतेमध्ये पण हे होऊन जाणार, आणि जेव्हा तो ससा हे गवत खाणार तर याच्यातून काही पर्सेंटेज इकडे जाणार, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीने तर पुढील पोषण स्तरावर कमी ऊर्जा हस्तांतरित करतात. प्रत्येक पोषण स्तरावर उष्णतेच्या स्वरूपात सभोवताली बरीच ऊर्जेची हानी होत असते. पुढील स्तराला फक्त 10% ऊर्जा उपलब्ध होते. सूक्ष्मजंतूंकडून सेंद्रिय पदार्थांचे होणारे विघटन सुद्धा उष्णतेच्या उत्सर्जनास जबाबदार असते. त्यामुळे वनस्पतींनी शोषलेली किंवा घेतलेली सौर ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात वातावरणात परत जाते, पण ती उष्णता परत सूर्याकडे जात नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे ऊर्जा हस्तांतरण हा एकदेशीय जो व्यवहार आहे, एक दिशीय
म्हणजे वन डायरेक्शन जो व्यवहार आहे तो आपल्याला यामध्ये दिसून येतो. ठीक आहे. आता पर्यावरणीय मनोरे कशा पद्धतीने असतात ते आपण याच्यामध्ये पाहूया. पहिली गोष्ट, तुम्हाला ऊर्जेचा प्रवाह कसा होतो हे तुम्हाला कळलं असेल. ऊर्जेचा प्रवाह जसं मी तुम्हाला सांगितलं की गवत आहे, गवताला ससा खातोय, सशाला घुबड खातोय आणि घुबडाला कोणीतरी खातंय. तर उदाहरण जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की गवताने हे 100% घेतलं, पण इकडून इकडे 90% गेलं, इकडून 80% गेलं, असं करत करत शेवटी जर आपल्याला पाहिलं तर 10%च ऊर्जा जी आहे ती दिसून येते, उपलब्ध होते शेवटच्या याला. ठीक आहे. पर्यावरणीय मनोरे. पर्यावरणीय मनोरे हे परिसंस्थेतील पोषण स्तरांचे आलेखीय प्रतिरूप असते. ते 3 प्रकारचे असतात. उत्पादक हे मनोऱ्याचा पाया असतात आणि पुढचे स्तर हे शाकाहारी, मांसाहारी आणि उच्चतम मांसाहारी जीवांचे प्रतिनिधित्व करतात. आता याच्यामध्ये जसं सांगितलं तुम्हाला, बरोबर आहे की याच्यामध्ये बघा, संख्येचा सरळ मनोरा दिलाय, संख्येचा उलट मनोरा दिलाय आणि उदाहरण 2 दिले. याच्यामध्ये उदाहरण 1 आणि उदाहरण 2. आता प्राथमिक उत्पादक आहे. संख्येचा सरळ मनोऱ्यामध्ये प्राथमिक उत्पादक आहेत सुरुवातीला, जसं वनस्पती आहेत. त्यानंतर प्राथमिक भक्षक आहेत, जसं ससा आहे किंवा हरिण आहे वगैरे. द्वितीय भक्षक आहेत आणि त्यानंतर तृतीय भक्षक. तर जसा हा जो ऊर्जेचा मनोरा आहे हा असा वरती निमुळता होत जाताना तुम्हाला दिसतो. ठीक आहे. वरती काय होतं, निमुळता होत जाणार दिसतोय. हे मी तुम्हाला सांगणार आहे की का होतं तसं. जसं मी तुम्हाला याआधी सांगितलं बघा, म्हणजे प्राथमिक उत्पादक जे काय ते ऊर्जा जेव्हा ग्रहण करतात. ठीक आहे. उदाहरणार्थ याच्याकडे 80% ऊर्जा आली किंवा 100% आली, तिथून मग इकडे 90% गेली, तिकडे 80% गेली, तिकडे 70% गेली, असं करत करत शेवटी एकदम कमी ऊर्जा, म्हणजे तृतीय भक्षक जो असतो त्याला कमी ऊर्जा मिळते. त्यामुळे हा जो संख्येचा सरळ मनोरा जो आहे तो असा वरती निमुळता दिसतो आणि खाली जो आहे तो एकदम ब्रॉड दिसतो. ठीक आहे, विस्तृत दिसतो. ठीक आहे. संख्येचा मनोरा. तर हा मनोरा प्रत्येक पोषण स्तरावरील जीवांची संख्या दर्शवतो. उदाहरणार्थ एखाद्या गवताळ प्रदेशात गवताची संख्या ही त्याच्यावर गुजराण करणाऱ्या शाकाहारी प्राण्यांपेक्षा जास्त असते आणि शाकाहारी प्राण्यांची संख्या ही मांसाहारी प्राण्यांपेक्षा जास्त असते. काही उदाहरणांमध्ये संख्येचा मनोरा अगदी उलटा होतो, म्हणजे प्राथमिक उत्पादकांपेक्षा शाकाहारी प्राणी संख्येने जास्त असतात. इथे अनेक आळ्या किंवा किडे एकाच झाडावर गुजराण करताना आपल्याला दिसतील. याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही उदाहरण याच्यामध्ये दिसतील बघा. प्रोड्युसर आहेत, त्याच्यानंतर हर्बिव्हरस आहेत, त्यानंतर प्रायमरी कार्निव्हरस आहेत, त्यानंतर टॉप कार्निव्हरस आहेत. ठीक आहे. जसं आता याच्यामध्ये ऊर्जेचं जसं आता आपण पाहिलं तर म्हणजे जसं 1000 kg आहे. ठीक आहे. इथे 100 kg ऊर्जा जात आहे, इकडे 10 kg जात आहे आणि शेवटी जर आपण पाहिलं तर 1 kg ऊर्जा जात आहे. त्याच्यामुळे हा इथे वरती निमुळता दिसतोय. ठीक आहे. आणि यांची संख्या पण जशी वरती कमी होताना दिसून येईल, कारण ऊर्जा जेव्हा कमी राहणार तेव्हा त्यांची संख्या ऑब्वियस गोष्टी कमीच राहणार आहे. ठीक आहे. याच्या उलट पण असं असू शकतं. ठीक आहे. इन्व्हर्टेड पिरॅमिड ऑफ ॲक्वॅटिक इकोसिस्टमचे एक उदाहरण याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवले. प्रोड्युसर जर आपण पाहिलं ते याच्यामध्ये कमी आहेत, त्यानंतर हर्बिव्हर्स आहेत, त्यानंतर कार्निव्हर्सची संख्या याच्यामध्ये जास्त आहे. असा उलटा पण मनोरा असू शकतो. ठीक आहे. जैव वस्तुमानाचा पिरॅमिड ऑफ बायोमास. तर हा मनोरा प्रत्येक पोषण स्तरावर एकूण स्थायी जैव वस्तुमानाचे प्रतिनिधित्व करतो. स्थायी जैव वस्तुमान म्हणजे कोणत्याही क्षणाला असलेले जीव पदार्थ. हे जैव वस्तुमान ग्रॅम एकक क्षेत्रफळ किंवा किलो कॅलरी एकक क्षेत्रफळ असे लिहितात. ठीक आहे. जमिनीवरील बहुतेक सर्व जैव वस्तुमानाचे मनोरे हे सरळ असतात. ठीक आहे. हे कसे असतात, सरळ असतात. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे दोन्ही असू शकतो, उलटा पण असू शकतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे मात्र सरळ असतात, मात्र जलीय परिसंस्थेत जैव वस्तुमानाचा मनोरा जो आहे तो उलटा असू शकतो. यामध्ये तुम्हाला इकोसिस्टम म्हणजे ॲक्वॅटिक इकोसिस्टमचा मनोरा जो आहे तो उलटा असू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या तळ्यात वनस्पती प्लवके हे मुख्य उत्पादक असतात. लक्षात घ्या, एखाद्या तळ्यामध्ये वनस्पती प्लवके म्हणजे आपले काय म्हणतात त्याला, प्लांट जे काही हे आहेत प्लवके आहेत, राईट. वनस्पती प्लवके जे ते मुख्य उत्पादक असतात. कारण काय, ते दुसऱ्या जीव जे आहे ते त्यांच्यावर अवलंबून आहेत. पहिली गोष्ट लक्षात घ्या, ते काय आहे, मुख्य मेन प्रोड्युसर कोण आहेत तर हे वनस्पती प्लवके आहेत. पण त्यांचे जीवनचक्र हे छोटे असते, म्हणजे नवीन वनस्पती सतत त्यांच्या जागी येत असतात. त्यामुळे त्यांचे एकूण जैव वस्तुमान हे पाठबळ देत असलेल्या शाकाहारी प्राण्यांच्या जैव वस्तुमानापेक्षा कमी असते. त्यानंतर बघा, पिरॅमिड ऑफ एनर्जी. म्हणजे हा जो एनर्जीचा पिरॅमिड आहे, ऊर्जेचा मनोरा आहे, हा मनोरा प्रत्येक पोषण स्तरावरील ऊर्जेच्या व्याप्तीचे प्रतिनिधित्व करतो. ऊर्जेचे एकक हे कॅलरी चौरस मीटर सेकंद किंवा किलो कॅलरी चौरस किलोमीटर मिनिट या एककामध्ये आपल्याला दर्शवलेले दिसून येतात. ऊर्जेचे मनोरे कधीही उलटे नसतात, मी तुम्हाला जसं सांगितलंय. ठीक आहे. एखाद्या परिसंस्थेत सजीव हे जे आहेत हे ऊर्जेचे मनोरे उलटे नसतात. याच्यामध्ये आपण वेगळं पाहिलं, हे जे काही आहेत हे काय, हा जैव वस्तुमानाचा मनोरा आहे. गोष्ट लक्षात घ्या, हे जैव वस्तुमानाचे मनोरे आहेत. बहुतेक सर्व जैव वस्तुमानाचे मनोरे हे सरळ असतात, मात्र जलीय परिसंस्थेत जर आपण पाहिलं तर तो जैव वस्तुमानाचा मनोरा जो आहे तो उलटा असू शकतो. याच्यामध्ये जसा हा जो आहे तो जैव वस्तुमानाचा मनोरा आहे, हा जो आहे तो उलटा असू शकतो. ठीक आहे.
परंतु याच्यामध्ये जर ऊर्जेचा मनोरा जर आपण पाहिला तर याच्यामध्ये तो उलटा असतो, हा सरळच असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. का? कारण याचा ऊर्जा प्रवाह असाच जाणार ना, बरोबर की नाही? ऊर्जा प्रवाह हा असाच जाणार आहे. प्राथमिक उत्पादकाकडून हा मग प्राथमिक भक्षकाकडे, द्वितीय भक्षकाकडे, तृतीय भक्षकाकडे आणि शेवटचा मग ते डिकम्पोजर वगैरे त्याच्यावर काम करणार ते. ठीक आहे. एखाद्या परिसंस्थेत सजीव हे अन्न साखळी व अन्न जाळ्याद्वारे परस्परांवर अवलंबून असतात. समूहातून एखादी जरी प्रजाती बाहेर पडली तरी पर्यावरणात असमतोल निर्माण होतो. एखाद्या अन्न साखळीत उत्पादक वनस्पतींना खाणारे अनेक शाकाहारी प्राथमिक भक्षक असू शकतात. यांना खाणाऱ्या मांसभक्षी प्राण्यांच्या मात्र कमीच प्रजाती असतात. म्हणजे प्रत्येक परिसंस्थेमध्ये उत्पादक हे सर्वात जास्त, त्यानंतर मग शाकाहारी प्राथमिक भक्षक आणि त्यानंतर अगदी थोडे द्वितीय भक्षक असतात. कारण प्रत्येक पायरीवर रोजच्या जीवनक्रियामुळे ऊर्जा कमी होते. कारण मी जसं सांगितलं की जेव्हा ऊर्जाच बघा, अन्नच उपलब्ध नसेल तर त्यांची संख्याच कमी होणार ना, बरोबर आहे की नाही? जास्त अन्न उपलब्ध असेल त्यांची संख्या जास्त राहणार. जसं आता याच्यामध्ये प्रायमरी कंझ्युमर जर आपण पाहिलं, प्रायमरी कंझ्युमरची संख्या जास्त आहे, सेकंडरी कंझ्युमरची संख्या थोडी कमी आहे, आणि त्यानंतर मग हे टर्शरी कंझ्युमर्स आहेत जे तृतीय भक्षक आहेत त्यांची संख्या अजून कमी आहे, बरोबर आहे की नाही? तर अशा पद्धतीने त्यांची संख्या हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे हा जो मनोरा आहे तो हा सरळच असतो, उलटा नसतो. ठीक आहे. आता आपण काही परिसंस्थेच्या सेवा पाहूया, इकॉलॉजिकल इकोसिस्टीमच्या सर्व्हिस पाहूया. तर इकोसिस्टीमद्वारा आपल्याला काय काय सर्व्हिस मिळते. ठीक आहे.